नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपल्या आजूबाजूची ना जी मोठी माणसं असतात किंवा आपले आई बाबा असतील, नातेवाईक असतील, ते ना सतत आपल्याला असे काहीतरी सल्ले देत असतात किंवा उपदेश करत असतात. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, जीवन जगताना ते कसं जगलं पाहिजे, असे बरेचसे सल्ले आपण ऐकत असतो. आणि आपल्याला मात्र त्याचा फार कंटाळा येतो. सारखं सारखं तेच 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 काय सांगतात असं म्हणून आपण खूप वैतागतो. अर्थात ते महत्त्वाचंही असतं, पण मला वाटतंय की समजावून सांगणं ही एक कला आहे. आणि ही कला आपल्या विंदा करंदीकरांना चांगलीच अवगत होती. का ते सांगते. त्यांच्या बऱ्याचशा कविता आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही 2-2 ओळी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते खूप महत्त्वाचे काही सल्ले देतात, उपदेश करतात. जीवनाचं सारच अगदी त्यांनी या 2-2 छोट्या छोट्या ओळींमध्ये मांडलेलं आहे. म्हणूनच मी म्हणते की त्यांना ही कला मात्र अवगत होती. कारण सल्ला किंवा उपदेश या झोनमध्ये न जाता कविता या झोनमध्ये जाऊन त्यांना जे म्हणायचे तेच त्यांनी त्या 2 ओळींमध्ये मांडलेलं आहे. विंदांच्या अशा बऱ्याचशा कविता आहेत. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपली आजची जी कविता आहे ही त्यातलीच एक कविता. कवितेचं नाव आहे एवढे हे लक्षात ठेवा. आयुष्यात कसं जगायचंय, कसं वागायचंय, असं साधारण आयुष्याचं जे काही सार असेल ते त्यांनी या कवितेमध्ये 2-2 ओळींमध्ये मांडलेलं आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो की सर्व काही प्रमाणात असावे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. म्हणजे अगदी चांगल्या गोष्टीचा अतिरेक केला तर तोही वाईट होऊ शकतो. असेच काहीसे छोटेसे सल्ले त्यांनी आपल्याला या ओळींमधून केलेले आहेत. कदाचित तुम्हाला आता ते वाचताना कळणार नाही, पण नंतर सांगेल की अरे बापरे, खरंच की ह्याचा फार काहीतरी मोठा अर्थ होता. त्यामुळे छान वेळ देऊन कविता ऐका. कविता ऐकल्यानंतर थोडासा 5 मिनिट विचार करा आणि मग तुम्हाला कळेल की मी आज असं का म्हणते. तर ऐकूया. एवढे लक्षात ठेवा. उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूला ना खूप माणसं आपल्याला यशस्वी होताना दिसतात किंवा आपल्याला जे हवंय ते त्यांना मिळताना दिसतं. कधी कधी लोकांना यश सोप्या प्रकारे मिळतं, ह्याला मी नाही म्हणणार नाही. पण कधी कधी खरंच लोक खूप कष्ट करत असतात आणि मग त्यातून ते यशस्वी होतात. पण आपल्याला असं असतं की हे ना मला हवं होतं. त्यात काही वावगं नाही आहे. अर्थात आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं स्वतःचं चांगलं व्हावं. पण जो माणूस खरंच खडतर प्रयत्न करून यशस्वी झालाय त्याला त्याचं श्रेय मिळायला हवं की नाही. क्रेडिट ड्यू असं आपण म्हणतो की जिथे त्या माणसाला त्याचं श्रेय मिळायला हवं तिथे आपण त्याचा हेवा करू नये आणि त्याला त्याचं श्रेय द्यावं. कारण तुम्ही थोडासा काही हेवा केला किंवा मत्सर केला, द्वेष केला तर तुमची उंची वाढणार आहे का? अर्थात नाहीच. म्हणूनच आपले कवी म्हणतात, उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. पुढे ते म्हणतात, ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी. ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा. कधी कधी ना मी खूप लोकांना असं बघते की ते म्हणतात, आमचे पूर्वज ना हे होते, आमच्या पूर्वजांनी ना हे केलं होतं, ते ना माझ्या इकडचे असं लांबचं नातं कुठेतरी काढून त्यांना असं सांगायचं असतं की ती जी थोर व्यक्ती होती ना ती आमचे पूर्वज होती. मला असं म्हणायचंय, ते सगळं केलं तुमच्या पूर्वजांनी, त्यांचं कर्तृत्व अगदीच. या सगळ्यासाठी तुम्ही काय केलं? पूर्वजांच्या नावावर आपण स्वतःचं कर्तृत्व नाही ना ठरवू शकत. तुम्ही त्या काय म्हणू शकतो, तुम्ही त्या घराण्यामध्ये जन्माला आलात, हे तुमचं कर्तृत्व नाही आहे. ते तुमचं जे काही यश असेल, तुमचं भविष्य असेल, ते तुम्हाला स्वतःलाच कमवायचं आहे. कारण तुमचं नाव, तुमचं घराणं तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही आहे. आणि लोक सतत तुम्हाला हे बोलत राहतील की त्यांच्या घरात जन्माला आला, त्यांच्या घरातला होता म्हणून हा माणूस यशस्वी आहे. म्हणूनच स्वतःच्या जीवावर जेव्हा तुम्ही काहीतरी करता त्याचा आनंद फार वेगळा असतो. पूर्वजांची पुण्याई आपल्या कामी नक्कीच येते, पण ती आयुष्यभर आपण घेऊन बसणार आहोत का? तर नाही. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी. ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा. पुढे, जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा. आपल्याला सतत सगळे म्हणत असतात की मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेत, आम्हाला जास्त अनुभव आहे. नक्कीच
अनुभवापेक्षा जास्त मोठा गुरु कोणी असू शकतो असं मलाही वाटत नाही. जेवढं तुम्ही अनुभवातून शिकता तेवढं तुम्ही कुठल्याही पुस्तकातून, सिनेमातून शिकू शकत नाही. त्यामुळेच मोठी माणसं जे काही सांगतात ते नक्कीच आपण सदैवच ऐकलं पाहिजे. पण तीही माणसं आहेत आणि माणसं नक्कीच चुकू शकतात. त्याच्यामुळे मोठी माणसं जे काही सांगत असतील ते अगदी डोळे बंद करून ऐकायचे का? तर नाही. स्वतःचा मेंदू पण आपण वापरायला हवा. म्हणून कोणी मोठ्याने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर तुम्ही तुमचा अनुभव लावा, तुमची विचारांची शक्ती लावा, तुमच्या विचारांची जोड त्याला द्या आणि मग तुम्ही सारासार विचार करून मग तुम्ही ठरवा. अर्थातच तुम्ही त्यांच्यातलं जे काय असेल ते थोडं घेऊ शकता. याच्यातलं तुम्हाला असं वाटतं की 70% पार्ट बरोबर आहे, 30% मला चुकीचा वाटतो. सो तो जो 30% पार्ट आहे तो तुम्ही काढून टाका. त्याच्यामधले तुम्ही तुमचे 30% टाका आणि मग तुम्ही पुढे जा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सधा, मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा. पुढे, चिंता जगी या सर्वथा, कोणान येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूला बरेचसे मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, आई बाबा असतात. आपण जेव्हा खूप लो फील करत असतो किंवा पैशांचा प्रॉब्लेम असेल, करिअरचा असेल, पर्सनल लाईफमधला प्रॉब्लेम असेल, आपण कोशात जायला लागतो. आपल्याला कुठलीच गोष्ट करू वाटत नाही, शांत बसून राहावं वाटतं. तेव्हा ना आपल्याला साधारणतः एक सल्ला सगळेच जण देतात, काहीतरी ना काम कर, कशात तरी बिझी राहा, म्हणजे तुला वाईट वाटणं कमी होईल. आपल्यासाठी असं नसतं यार काही, असं कोणाला असं बरं वाटत नाही. अर्थात तुम्हाला त्याच्याने पूर्ण बरं वाटेल का? तर नाही. पूर्ण बरं याच्यातनं वाटण्याचा मार्ग हाच आहे की त्याच्यातून पूर्णतः बाहेर पडा. पण तुमचं मन जेवढं डिस्ट्रॅक्ट होईल, तुमचं मन जेवढं कामात राहील, तेवढं तुमचा सबकॉन्शियस माइंड असेल, तुमचा मेंदू असेल, तो त्या गोष्टीवरती पण फोकस करतो. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ते काम तुम्ही करा. तुम्ही कामात बिझी राहा, म्हणजे ज्या काही चिंता असेल, काळजी असेल, ती थोडीशी हळूहळू कमी होईल आणि एके दिवशी तुम्हाला असं जाणवेल की आता ती पूर्णच गेली आहे. चिंता जगी या सर्वथा, कोणान येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. सतत काहीतरी उद्योग करत राहा, म्हणजे आपोआप तुमची काळजी मिटत राहील. पुढे, विश्वास ठेवावाच लागेल, व्यवहार चाले त्यावर, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. जग साधारण आपल्या विश्वासावरच चालतं. म्हणजे आपण रोज आयुष्यातले छोटे छोटे डिसिजन्स घेताना आपण अनोळखी माणसांवरही खूप विश्वास ठेवून चालत असतो. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट आपण घेऊयात की आपण बसमधून जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्याच्या बसचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना व्यवस्थित गाडी चालवता येते, व्यवस्थित बस चालवता येते आणि ते आपल्याला सुखरूप आपल्या इच्छित स्थळी पोहोचवतील असा विश्वास आपला त्यांच्यावर असतो. म्हणूनच आपण त्या बसमध्ये चढतो, त्याच्यातून प्रवास करतो. अशा नकळत कितीतरी गोष्टींमधून आपण अनोळखी माणसांवरही विश्वास ठेवत असतो रोजच्या रोज. कारण असंच जग चालतं, असाच व्यवहार चालतो, अशीच कामं घडतात. म्हणूनच विश्वास ठेवावाच लागेल, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे. पुन्हा तेच आपण जे मगाशी बोललो की कोणालाही आंधळेपणाने ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. त्याच्यामुळेच अंधविश्वासही कोणावरती ठेवला नाही पाहिजे. की एखादी व्यक्ती सांगतेय म्हणजे ते बरोबरच असलं पाहिजे. किंवा आपण अतिरेक, अर्थात आपण मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं विश्वासाचा पण अतिरेक नाही झाला पाहिजे. की ही माझी ना अमुक तमुक मैत्रीण आहे किंवा हे माझे नातेवाईक आहेत, हा अत्यंत माझा घनिष्ठ मित्र आहे. आपण आतापर्यंत कित्येक उदाहरणं पाहिली आहेत की सख्या भावा बहिणींनी, अतिशय जवळच्या मित्रमैत्रिणींनी व्यवहारात, बिझनेसमध्ये नुकसान केलेलं आहे. एखादी गोष्ट कोणालाही नाही सांगितली पाहिजे, अगदी आपल्या जवळची, ती कोणाला तरी जगभर जाऊन सांगितलेली आहे. आणि नंतर आपल्याला असतं की मला वाटत होतं, कुणकुण लागली होती खरं की या व्यक्तीवरती इतका विश्वास नाही ठेवला पाहिजे. मग जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं तेव्हा स्वतःला थोडं आवरा, थोडा स्वतःला तिथेच सीमा घाला. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतील. कारण मग तुम्हाला नंतर पश्चाताप नाही करायला लागणार की एवढा विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. तर विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. पुढे, दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. अनुभव असेल किंवा ज्ञान असेल, तो आपण जोपर्यंत शेअर करत नाही तोपर्यंत तो वाढत नाही असं आपण ऐकतो. गुरुदक्षिणेची परंपरा आपल्याकडे कायमच पूर्वापार चालत आलेली आहे.
तर गुरुचं म्हणणं असंच असतं की जे काही ज्ञान तुला मी दिलेलं आहे ते तू अजून लोकांमध्ये वाढ, हीच माझ्यासाठी खरी गुरुदक्षिणा असेल. तसंच अनुभव असेल, ज्ञान असेल, जेवढं तुम्ही वाटाल तितकं ते वाढतं. अर्थात 4 लोकांना बाकीच्यांना कळतं आणि तुमचं ज्ञानही तेवढं स्ट्रॉंग बनत जातं. माझंच मी उदाहरण देते. जेव्हा कविता करायच्या असतात चॅनलवर, या निमित्ताने मी 4 कविता शोधते, त्याचा अभ्यास करते की ह्याच्या मागे खरंच काय अर्थ दडलेला आहे किंवा आपण या आजच्या सिच्युएशनला कसं रिलेट करू शकतो. ह्याच्या मागे माझी थॉट प्रोसेस मी थोडी कामाला लावते आणि मग मला त्याच्यातून 2-4 गोष्टी काही वाकड्या तिकड्या जेवढ्या काही कळाल्या असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे काय होतं, हा एक माझा थोडा स्वार्थी विचार आहे की त्यानिमित्ताने मी 4 पुस्तकं घेईन, मी 4 कविता वाचेन. त्याच्यामुळे हे जे काही थोडंसं मला मिळालेलं आहे ते मी अजून 4 लोकांपर्यंत पोहोचवू शकेन आणि एखाद्या गुरुलाही हेच हवं असतं. त्याच्यामुळेच दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी, एवढ हे लक्षात ठेवा. शेवटच्या 2 ओळी आपण ऐकूयात, खूप महत्त्वाच्या. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे, एवढ हे लक्षात ठेवा. पैसा असेल, श्रीमंती असेल, गाड्या असतील, बंगले असतील, फॅमिली असेल, सगळं असेल, पण तो माणूस स्वतःच जर आनंदी नसेल तर या सगळ्या गोष्टींचं काय करायचं. त्याचा स्वतःवरच कंट्रोल नसेल, तो सतत या विचारांमध्ये असेल की मला ना कळतच नाही बाबा मला काय वाटते, त्याला माहीतच नाही आहे तो स्वतः माणूस काय आहे. त्यामुळे स्वतःला जिंकायचं म्हणजे काय, तर आपल्या विचारांवर, आपल्या सुखदुःखावर आपला स्वतःचा कंट्रोल असला पाहिजे किंवा आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी तर आपण आयुष्यभर झगडतच असतो, पण सर्वात मोठी जी लढाई आहे ती स्वतःशीच आपल्याला लढायची. ती म्हणजे आपल्याला स्वतःवर विजय मिळवायचा आहे, आपल्याला स्वतःला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच सुखी होऊ शकता. तर आपले कवी म्हणतात, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे, एवढ हे लक्षात ठेवा. तर अशाच या छोट्या छोट्या सल्ल्यांमधून आपण मोठे धडे शिकत असतो. आपल्याला कोणीतरी असं बसवलं समोर आणि समजवायला लागलं नाही की आपल्याला असं तरी नाही यार मला नाही ऐकायचं, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, पण नेमकं आपल्याला कोणत्या वेळी एखादी ती ओळ आठवेल हे आपल्याला सांगता येते. त्यामुळे ती एखादी ओळ आठवून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर काही एखादा मुद्दा सुटत नसेल, कन्फ्युजन असेल, तर ते तुमचं दूर होऊ शकतं. कविता आपल्याला हेच तर शिकवतात. कवितांमध्ये जी लय असते, रिदम असते, त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षातही राहतात आणि समजायलाही सोप्या पडतात. त्याच्यामुळेच मी म्हटलं की त्याचा झोन हा सल्ला नसून त्याचा झोन हा कविता असा असल्यामुळे हे आपल्याला लवकर पचनी पडतं. तर विंदांच्या अशा बऱ्याचशा कविता आहेत, त्यासुद्धा आपण हळूहळू चॅनलवर घेऊन येणार आहोत. विंदांची याच्या आधीची थोडी सुखी थोडी कष्टी ही कविता आपण चॅनलवर केली होती, त्याची लिंक मी इथे आत्ता माझ्या डोक्यावर देते. तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की बघा. आणि व्हिडिओज आवडत असतील तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही व्हिडिओज पाहता, लाईकही करता, मग जर आवडत आहे मग चॅनल सबस्क्राईब का नाही करत. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्रायबर पण तुम्हाला असं वाटतं की काय कळणार आहे, पण मी अशी एक सबस्क्रायबरवर मी वॉच ठेवून असते. मला माहिती असतं की एक सबस्क्रायबर कधी वाढला आहे ते. त्यामुळे त्या गोष्टीने खरंच खूप प्रेरणा मिळते आणि खूप आनंद वाटत असतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.